मावशी, हा फराळ तू एकटीने केलास? हा, आणि तोही एवढे लवकर? मग तुमची कावेरी मावशी हाय सुगरण. आणि उद्धट पण. कावेरी, ते फराळाचं झालं असेल तर दे, रानबाला देऊन येतो. हा. मामा, तुम्ही विचारला की महासंग. हा, म्हणजे तुझ्या बायकोची तेवढीच माझ्या जाचातनं सुटका होईल. अहो तसं नव, म्या सिद्धेश्वराच्या मंदिराहून जाणार आहे, तेवढंच तुमचं दर्शन बी होईल. नग नग, निवांत जाईल म्या दर्शनाला. आता जा तू. बर, येतो. मला कधी जमायचं तुझ्यासारखा फराळ आणण्याला? अगं काय अवघड नसतं यात. एकदा का हात बसला ना तर तुला बी जमल बघ. काय रे ज्ञाना, असं का बघतोय? मावशी, आता तुझ्या बोलण्यात आईचा भास झाला. भास कशा पायी? म्या बी तुमची मायच आहे ना व. काम कमी आणि बडबडत जास्त. ते भर. दादा हे घे. मग ते मी तुला दुसऱ्या ताटात देते, थांब. मावशी, अगे एकाच पानात दे, आम्ही वाटून खाऊ. बर घे, मुक्ते घे. सुपाना घे. पाहिलं का मामा, किती गुणी लेकरं आहेत. अहो लेकरांनी गावभर हिंडून पण त्यानं तेल बी आणलं बघा. पण त्या तर काय त्या गणोजी बाबांच दिले असतील. आणि तेल कोणी दिलं रे? सिद्धेश्वराच्या मंदिराबाहेर एक सद्गृहस्थ भेटले. त्यांनी मूल झाल्यावर सिद्धेश्वराला वाडगाभर तेल वाहीन असा नवस केला होता. पण देवळातल्या सगळ्या दिव्यांमध्ये आधीपासूनच तेल होतं. मग देवासाठी आणलेलं तेल घरी कसं परत न्यायचं, म्हणून त्यांनी ते आम्हाला दिलं. आधी आम्ही नाहीच म्हणत होतो, पण मग ते म्हणाले सिद्धेश्वराचाच प्रसाद आहे असं समजा. मग यावर काय बोलणार ना, म्हणून आम्ही घेतले. हा, यो तर सिद्धेश्वराचाच प्रसाद म्हणायचं मग. काय
काय प्रसाद बिरसाद नाही, असा कुठं प्रसाद असतोय? ह्या कार्ट्यांनी नवसाचं तेल दिवाळीच्या दिवशी घरात आणलं. लाभत असतं व्हय असं लोकांच्या वाटचं? देवा देवा देवा, मोठा अपशकून झाला र, मोठा अपशकून झाला. अपशकून? तू तर बोलूच नकस. आधी तुम्ही समजे बाहेर व्हा. झालं तेवढं लय झालं. चला उठा, निघा बाहेर. चला उठा. अरे मामा काय बोलतोय तू? हो मामा, लेकर फराळाचं खाता येतो. हे मला काय ठाव नाही. ते ठेवायचं आणि निघायचं इथनं. हे चला निघा. हे घेऊन जा. ए माग घे ताट, माग घे. अरे मामा, लेकर आहेत ती, असं नको करस. ए तू गप. काय लेकरं बिकरं नाहीत ती, अपशकुनी कार्टी आहेत ती. परत इकडे दिसला तर बघा. चला निघा आता. लवकर निघा. सणासुदीच्या दिवशी असं लेकरांना भरलं ताटवरून उठवलं, हा अपशकून नाही वय मामा? कावेरी अगं गेली का कार्टी? अपशकुनी कुठली? हे काही वागणं झालं का? आपण चोरून काढलं होतं तेल. नाहीतर काय, आपण एवढे मायाने केलं आणि त्यांनी आपल्याला काय दिलं? मुक्ते, आज पावे तो फळाची अपेक्षा करून आपण कधी कोणतं काम केलंय का? आणि मुक्ते, सोपाना, आपण हे सगळं कोणासाठी केलं? कावेरी मावशी आणि सहदेव काकांसाठी. हो ना. मग त्यांच्या चेहऱ्यावरच्या आनंदातच आपल्याला सगळं मिळालं ना. तेच तर. पण कावेरी मावशीचे डोळे किती भरून आले होते. असं कोणी बोललं की सणाचा हिरमोड होतोच ना. आपण हिरमोड करून घेतला तर कावेरी मावशीला जास्त वाईट वाटेल. मग काय करायचं आपण? आपण घरी दिवाळी साजरी करायची. पण कशी करणार? आपण आणलेल्या साऱ्या पणत्या तर कावेरी मावशीच्या घरी दिल्या. मग आता पणत्या नसताना आपण दिवाळी कशी साजरी करणार? आपण घरी बनवूया पणत्या. गणोजी बाबांनी मला आणि गुरुदादाला मातीची भांडी बनवायला शिकवलंच आहे ना. दादा, अरे त्या पणत्या वाळणार कधी आणि आपण दिवाळी कधी साजरी करणार? बघूया. त्या पांडुरंगालाच आपली काळजी. चला. पण त्या पाहून लेकरं लय खुश होतील नाही? लय खुश होणार.
एवढी पुरतील ना व म्हणजे काय मोप झालं की मग बाबा होय आवरलं का हा घ्या चला घेऊ लागतो होय होय चल. आज येतो हा ये बाबा ये मी आलू पंत देऊ हा या या हे हळू रे मी येतोय बरोबर हा अरे चला हळू हळू पांडुरंगा कंच बी संकट नाही येता पण त्या लेकरांपर्यंत पोचू दे र बाबा काय झालं चल लवकर अरे पुरं वाट बघत असते यार चल लवकर काय गणूजी बाबा अरे रानबा कुठं निघालात हा ए तुला काय करायचं रे तुला काय करायचं र नाही कळलंच तुम्हाला आधी सांगा कुठं निघालात ते अरे सांगा की नरड चुकलं तुमचं हा कुठं निघालात आलं ध्यानी त्या सिद्ध बेटाच्या वाटेकडे निघालात ना व काय ये काय घेऊन चाललात त्या कार्ट्यात काय बोल असं नाही हा कोणती असं एवढ्या येळात सांगून बी तुमच्या डोसक्यात घुसत नाही वैर हा इतक्या येळात सांगितलं तरी बी त्या कार्ट्याने सहाय्य करायचं काय कमी होत नाही त्याला तर तुडवलाच आहे बऱ्याचदा इसोबा शास्त्रींनी पर थेरड्या आता तुझी बारी त्याच्या आधी ना या सामन्या पांट्या फोडूनच टाकतो माग बघतोय ह्याच्याकडे अरे त्या विश्वास शास्त्राच्या नादाला लागून लईच उड्या मारायला लागलायस तू हा अरे हिम्मत असेल तर लडकी माझ्याशी हा डावला असता तुला इंगा राजनगर आजचा दिवस चांगला आहे दिवाळीचा पर उद्याचा सूर्यदेव बाहेर आला का मग कळेल तुला नारबा काय ते बाबा नारबाले वंगाळे त्या हिशोबाशास्त्राचं मस्तक भडकणार बघा हे अरे भडकवतोय की पांडुरंग आपल्या पाठीशी आहे काय करतो ते बघतोच मी आता उचल उचल हा, पुरं वाट बघत असतील पण ते देऊन यायला पाहिजे चल चल आला बघतोय वय या दमाने वय ज्ञाना दादा मी अजून पाणी घेऊन येते हा. कणूजी आजोबा आणि रानबा दादा यावेळी काय चालले हा माती तुडवत आहे वय वा 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 मनोजी बाबा काय झाले सगळं ठीक तर आहे ना पांडुरंगाच्या दयाने समजाच ठीक चाललंय बघा अरे ते ठेव बरं हे घ्या पण ते आणल्या तुमच्यासाठी दिवाळीला पण तुम्ही तर आम्हाला दिल्या होत्या ना पणत्या हा आम्ही दिले तुम्हाला पण तुम्ही कावेरीच्या अंगणामध्ये लावल्या समजा आणि तिथे आनंद पसरवला आपल्या या अंगणाच्या आनंदाचं काय करायचं पण तुम्हाला कसं कळलं
अरे सगून आजीनच सांगितलं. मागच्या गोदा आजीला पंत्या देऊन येत होती, तर येता येता तिला तुमचा आवाज कानावर पडला. पण तुम्ही दोघांनी इकडे येऊन खूप मोठी जोखीम घेतली. ह्याच्यात आमचं कसलं कौतुक. अरे पंतानं तर येऊन खूप मोठ्या जोखमा घेतल्या होत्या आमच्यासाठी. लय उपकार आहे त्यांचे आमचे. आता कोणाला घाबरून जगायचं वय आहे का आमचं? आता तुमच्या आनंदामध्येच आमचा आनंद आहे बघा. आता किती दिवस राहणार आम्ही? अरे या पंत्या घ्या आणि आनंदात दिवाळी साजरी करा. हा? तुमच्या घरी नाही का रे दिवाळी? हाय की. मग चला. हा चला. हॅलो. हा या. हळूहळू. गणोजी आजोबा आणि सगुण आजी किती मायू आहेत ना. त्यांनी कसलाही पुढचा मागचा विचार न करता आपल्याला सहाय्य केलं. पण त्याचा काही उपयोगच नाही ना मुक्ते. पण त्या मिळाल्या, त्याच्या वातीही वळून झाल्या, पण आपल्याकडे तेल कुठे? हो रे दादा, या आनंदाच्या भरात हे तर आपल्या ध्यानच नाही आलं. आता अशी दिवाळी साजरी करणार आपण दादा. सकाळी पांडुरंगाने आपल्याला तेल मिळून द्यायची व्यवस्था केली, मग आता पुन्हा देईल का रे तो आपल्याला तेल मिळून? मुक्ते अगं, एकदा दिलं की पांडुरंगाने पुन्हा पुन्हा कसं देईल तो? सोपाना, का नाही देणार? गुरुदादा म्हणतोय ते खरंय. मला सांगा, एकाच झाडाला पुन्हा फळं पानं येतात की नाही? श्रावणात दरवेळी पाऊस पडतो ना, म्हणजेच काय तर ईश्वर दयाळू आहे. तो एकच गोष्ट पुन्हा पुन्हा आपल्याला देतो, फक्त मनातील भाव शुद्ध. ज्ञानदादा, यावेळी कोण असेल? क्षणभर तर मला वाटलं की नव्या संकटानेच डाळ ठटवलं. कोण आहे? ज्ञानदादा, कोण असेल रे? अगं, इथे तर कोणीच दिसत नाहीये. दादा, ते बघ तिकडे. ते काय आपल्या चौथ्या सोपाना, दादा, पण ते कसलं मडकं? टोपली पण दिसते तिथे. दादा, पुन्हा कुठल्या नव्या संकटाची चाहूल तर नसेल ना? सोपाना, असे अंदाज नको बांधायला. आपण जाऊन बघूया. नाना, थांब. हे बघ.
यात तर तेल आहे. तेल फराळ पण आहे यात. ज्ञानदादा, तू म्हंटलास ते खरं ठरले की रे? मनात भाव असला की पांडुरंग एकच गोष्ट पुन्हा पुन्हा देतो. हो ना. मग आधी हे पांडुरंगासमोर ठेवूया आणि मग पणत्यांमध्ये घालूया. हं? चल. पांडुरंगा, या मुलांच्या चेहऱ्यावर आणि या दारी आनंद असाच सदैव नांदू दे आणि या लेकरांना त्रास देण्याची दुर्बुद्धी पुन्हा कोणालाही देऊ नको रे. किती सुंदर दिसतात ना पणत्या. त्या पणत्या पेटवल्या की अजून सुंदर दिसतील. पण पणत्या पेटवायच्या कशा? तीच तर गंमत आहे. विचार करा बघू. सोपं आहे, अग्नीने. अगं पण अग्नी आणायचा कुठून? चूल तर बंद आहे. तुम्हीच सांगा मग कशा पेटवायच्या. ही तुमची परीक्षा. हरलो. आयुष्यात कितीही मोठा प्रश्न येऊ दे, पांडुरंगाच्या चरणी लीन झालं की त्याचं निराकरण होतच. म्हणजे सांगतो.
चला करूया लक्ष्मी पूजनाला सुरुवात. दादा, अरे पण आपल्याकडे तर लक्ष्मीची मूर्तीच नाहीये, मग कसं करायचं लक्ष्मी पूजन? अगं मुक्ते, आपली आई म्हणजे घरची लक्ष्मी असं बाबा म्हणायचे. त्यामुळे तिचंच रूप डोळ्यासमोर आणूया आणि प्रत्यक्ष लक्ष्मीची मूर्ती नसली तरी पांडुरंगाची आहे ना. हा पांडुरंगच तर सर्व काही आहे आपला. आणि मनापासून पूजा केली तर ती त्या वैकुंठातल्या महाविष्णू आणि लक्ष्मी मातेपर्यंत पोहोचेलच. ज्ञानदादा, माझ्या हाताच्या फटीतून पण नाहीये बघायचं. बाळांनो, अरे पण हे सगळं काय आहे? गंमत आहे रे गुरुदादा. अरे पण कसली गंमत? ज्ञानदादा, आधीच सांगितलं ते गंमत कशी राहणार? बर बाबा, आमच्या मुक्तीच्या शब्दाबाहेर जायची आमची काही हिंमत नाही. काय रे ज्ञानदादा? पण तुमची ही गंमत आम्हाला कधी दिसणार आहे? आत्ता सांगते. 1 2